राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। टीव्हीएस मोटरच्या अधिकृत विक्रेते शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध। आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा। आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध। टीव्हीएस कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील। आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बोटा बायपास सर्व्हिस रोड, शिवशंभू एंटरप्राइजेस बिल्डिंग बोटा, तालुका संगमनेर। संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपानशेठ शेळके पाटील, मोबाईल नंबर 9860 55 41 51 व 77 98 91 09 91। बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं तर 2 दिवसापूर्वी ज्या लिंगदेव गावामध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ आज आपण सर्वजण आपला रोष या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलात। खरं तर आपल्या सर्वांचं एका गोष्टीचं आम्ही या निमित्तानं अभिनंदन करतो की आपण सर्वांनी जे धाडस करणं गरजेचं होतं त्या धाडसा विरुद्ध आपण सर्वांनी एकत्र आलात आणि त्या घटनेच्या निषेधार्थ या अकोल्याच्या मुख्य चौकामध्ये आपली सर्वांची भूमिका मांडण्यासाठी आपण सर्वजण एकीचं दर्शन, एकीची ताकद, एकीचा विचार या निमित्ताने या चौकामध्ये दाखवलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आपल्या सगळ्यांचा आभार मानतो। मित्रांनो, खरं तर जे काही घडलं ते आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे। ती अत्यंत चुकीची गोष्ट घडली। या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची अनेक आंदोलन आपण सर्वांनी पाहिले। कधी कांद्याला बाजारभाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांचं आंदोलन आपण पाहिलं, उसाला बाजारभाव पाहिजे म्हणून याच अकोल्याच्या या चौकामध्ये अनेकदा शेतकऱ्यांची आंदोलन आपण सर्वांनी पाहिली। महाराष्ट्रामध्ये शेती मालाला हमी भाव द्या यासाठी अनेक शेतकऱ्यांनी मला वाटतं आपण सर्वांनी आंदोलन केली, परंतु शेतकऱ्याला मारहाण झाली म्हणून आपल्या लोकप्रतिनिधीच्या विरोधामध्ये, आपल्या स्थानिक आमदाराच्या विरोधामध्ये हे जे काही आंदोलन होत आहे अमित भाऊ, मला वाटतं हे महाराष्ट्रातलं पहिलं आंदोलन असावा या मतदारांनी, शेतकऱ्यांनी आपल्या आमदाराच्या विरोधामध्ये ही भूमिका घेऊन हे आंदोलन करण्याचा निर्णय या निमित्ताने घेतला। खरं तर मगाशी आम्ही अनेकांची भाषणं ऐकत होतो, मला जरा उशीर झाला। मी सकाळी विजयसाहेब लोणीला गेलो होतो, आम्ही दादा थोडा उशीर झाला म्हणून आम्ही थोडासा उशीर आलो, परंतु आमचं कालच परवा आम्हीच ठरलं होतं की या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं, या कुटुंबाला न्याय द्यावा ही आमची सगळ्यांची भूमिका होती। आणि म्हणून जे काही आमदार महोदयांच्या माध्यमातून जे काही घडलंय ते अत्यंत चुकीचं आहे। खरं तर शेतकरी जर आपण सगळ्यांनी जर बघितला तो काही कार्यकर्ता नव्हता, तो एखाद्या पक्षाचा पुढारी नव्हता, एक सर्वसामान्य आणि माझ्या वडिलांच्या वयात, अमित दादांच्या वडिलांच्या वयात आणि स्वतः डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या वयाचा तो बिचारा शेतकरी आहे आणि म्हणून त्याला खरं तर मारणं ही गोष्ट चुकीची होती। आणि म्हणून अशा पद्धतीचं एखाद्या गरीबाला मारणं मला वाटतं काही शोभत नाही। आणि म्हणून जे काही घडलंय मला वाटतं आमदारांचं तिची चूक झाली। 2-3 गोष्टींमध्ये या तालुक्यामध्ये अशाच पद्धतीनं वारंवार घटना घडल्यात, परंतु ज्याला ज्याला मारहाण झाली दुर्दैवाने ती लोक पुढे आली नाही, परंतु कानडी समाजाचं या निमित्तानं आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो तर त्यांनी या घटनेच्या विरोधामध्ये आवाज उठवला आणि या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र घेऊन बाबा हे थांबलं पाहिजे, ही दहशत, ही दादागिरी, ही बाकीच्या गोष्टी या तालुक्यामध्ये खर्च होताना आपण सर्वांनी पाहताना आपल्या सगळ्यांना दुःख होत आहे। आणि म्हणून 2019 ला 2024 ला ज्या अपेक्षानं, ज्या भावनेनं आपण ह्या माणसाला निवडून दिले की आपल्या सगळ्यांची चूक झाली हे महत्व मान्य आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। आणि म्हणून जर आपला पालक, आपला आमदार, आपला प्रतिनिधी जर आपल्याला मारत असेल, हाणत असेल, आपल्या धावत असेल तर मला वाटतं आपण देखील सुद्धा विचार केला पाहिजे। आणि म्हणून आगामी काळामध्ये या गोष्टी जर थांबवायच्या असेल तर आपल्याला सगळ्यांना आता वेगळा विचार करावा लागेल। अमित भाऊ जशी घटना या लिंगदेव गावामध्ये घडली तेव्हापासून त्यांचे काही समर्थक, कार्यकर्ते काही पोस्ट टाकतात, त्या पोस्ट आपण जर बघितल्या तर आपल्या सगळ्यांना जर आश्चर्य वाटेल। त्यांचे कार्यकर्ते असे म्हणतात, योद्धा जेव्हा शरण येत नाही तेव्हा त्याला
बिचाऱ्याला बदनाम केलं जातं. अरे बाबा हो, या बिचाऱ्याला मारलं या तालुक्यानं पाहिलंय, अलग लक्षात. त्याला काय बदनाम बिदनाम करण्यास हा काही बाप प्रश्न येतच नाही. कार्यकर्त्यांनी नेत्याची बाजू घेतली पाहिजे, कार्यकर्त्यांनी नेत्याला ताकद दिली पाहिजे. परंतु नेता जर चुकत असेल तर कार्यकर्त्यांनी देखील सांगितलं पाहिजे की बाबा हा तो आता चुकला, या गोष्टी थांबल्या पाहिजे. आणि म्हणून या तालुक्याच्या आमदारानं डॉक्टर किरणजी लांडगे साहेबांनी त्या शेतकऱ्याला जे काही मारले ते 100% चुकले आणि त्याची किंमत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ती मोजावी लागेल, याची तयारी मला वाटतं त्यांनी ठेवली पाहिजे. 2-3 गोष्टी नुसते वलगिरे परिवाराच्या बाबतीमध्ये घडल्या असं नाही, 2-3 गोष्टी घडल्या. त्या बेलापूरला एकाला मारलं, इकडं निवंड्याला एकाला मारलं, खडकी लवळेला एकाला मारलं आणि आता ही 4थी-5वी घटना या निमित्ताने या ठिकाणी घडली. काही दिवसांपूर्वी विटा घाटामध्ये आमदार साहेबांचा ऍक्सिडेंट झाला, ज्या ड्रायव्हर कडून झाला, चुकीनं झाला का मुद्दाम केला हा मी संशोधनाचा भाग आमच्या चौकीत जाणार नाही, परंतु त्याच्याकडून घडलं म्हणून त्याला जेलमध्ये टाकलं. बेलापूरचा एक कार्यकर्ता ते काहीतरी बोलला म्हणून आमदारांनी त्याला जेलमध्ये टाकलं आणि म्हणून आता अख्ख्या तालुक्याला प्रश्न पडलाय, जेव्हा आमदारांनी एखाद्याला मारले मग आता ह्या तालुक्याने आमदाराला जेलमध्ये टाकायचं का, असा प्रश्न या तालुक्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपल्याला पडलेला आहे. आणि म्हणून आमदार हा आपल्या सगळ्यांचा पालक असतो, आमदार हे आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आहे, त्याने सांभाळून घेतलं पाहिजे. आणि आम्ही देखील सुद्धा सकाळी 7 वाजल्या तर रात्री 11-12 पर्यंत लोकांमध्ये राहतो. आम्हाला देखील सुद्धा वेगवेगळ्या विचाराचे लोक सरपंच भेटतात, कोणी गळत आहे पडत आहे, कोणी आम्हाला शिव्या देत आहे, कोणी आम्हाला अधिकार हक्कानं एखादी गोष्ट सांगून जातं, परंतु आपण त्याला प्रतिकार करायचा नसतो. आणि आपण आमदार नसतो, ही लोक तुम्हाला विचारायला झाली नसती. तो आमचा वनगीर बिचारा शेतकरी, तुम्ही जर आमदार नसते तर लाईटचा प्रश्न विचारायला हा माणूस आलाच नसता. आणि म्हणून तो जर माणूस तुम्हाला एखादी गोष्ट जर विचारत असेल तर त्याचं ऐकून घ्यावं लागतं, त्याचं समंजसपणे नक्की त्याचं म्हणणं काय, त्याच्यातून मार्ग काढायचा असो. आणि म्हणून जर एखादा शेतकरी, आपला मतदार नागरिक आपल्या येऊन जर प्रश्न जर मांडत असेल आणि त्याचे प्रश्न सोडवायचे सोडून जर तुम्ही त्याला मारत असाल तर मला वाटतं ह्या घटनेचा बोध घेऊन याच्या पुढं एकही शेतकरी आमदाराच्या दारात जाता कामा नये. तुझं कामही नको तूही नको, अशा प्रकारची भूमिका वाटतं आपल्या सगळ्या लोकांनी घेतली पाहिजे. अनेक छोट्या छोट्या गोष्टी आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलेल्या आहे. स्वतःच्या ऑफिसमध्ये एखादा माणूस आला तर आरीवारी करणं, आपल्या घरी जर एखादा माणूस आला तर तुम्हाला मतदान केलं नाही, तू आमच्यावर नव्हता, अशा प्रकारच्या लोक त्या भूमिका घेतात. आणि सातत्यानं या तालुक्याचा शेतकरी, या तालुक्याचा स्वाभिमानी मतदार कसा नाराज होईल, कसा अपमानित होईल, अशा प्रकारच्या घटना, अशा प्रकारच्या भूमिका सातत्याने ह्या आमदारानं आपल्या सर्वांच्या विरोधामध्ये या ठिकाणी घेतलेल्या आहे. आणि म्हणून या निमित्तानं आमची भूमिका हीच आहे की काल जो काही प्रकार लिंगदेवमध्ये घडला त्या डॉक्टरांकडून ते चुकलं, या आमदारांकडून ते चुकलं. आणि आमची सगळ्यांची हीच भावना आहे की ज्या होलगीर कुटुंबातल्या त्या सदस्याला आमदारांनी मारलं, जाहीरपणानं नैतिकता ठेवून या परिवाराच्या आमदारांना माफी मागलीच पाहिजे, ही या तालुक्याची सगळ्या शेतकऱ्यांची भावना आहे. आणि जर उद्या जर माफी मागणार नसेल तर सगळ्या शेतकऱ्यांनी निर्णय घ्या, उद्या त्यांच्याबरोबर राहायचं की नाही, त्यांना मदत करायची की नाही. उद्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या भूमिका आपल्या सर्वांसमोर येतील, त्या भूमिकांमध्ये आपल्याला देखील सुद्धा निर्णय घ्यावा लागेल. आणि असं सातत्यानं आमदार महोदय आपल्या सर्वांना हाणणार असेल, हात टाकणार असेल, धावून जाणार असेल तर अशा विचाराचा आमदार या तालुक्याला पाहिजे का नको, असा देखील सुद्धा विचार आपण सर्वांनी करावा. आपण सर्वांनी एक महत्वाच्या मुद्द्यासाठी एक चांगल्या ताकदीनं हे आंदोलन या निमित्तानं पुकारलं. जा विचारण्यासाठी या तालुक्याच्या मुख्य चौकामध्ये आपण सगळेजण जमलात, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या जर घटना जर घडल्या तर आपण सर्वांनी याच ताकदीने एकत्र येऊन शासनाचं उत्तर देण्यासाठी आपण सर्वांनी खंबीर राहावं, अशा प्रकारचं आव्हान आपल्या सर्वांना करताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.